आणि मित्रांनो आता आपण जात आहोत गाव भागमध्ये गणपती बघण्यासाठी आणि स्किप करू नका, बघत राहा आपला ब्लॉग, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा। गणपती बाप्पांचे नाव घेऊया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। आज आपण आलेलो आहोत गांधी कॅम्प युवक मंडळ येथील नागमणी यांचा देखावा बघण्यासाठी। सफेरा आणि नागिन यांचं जुगलबंदी या देखाव्यातून आपल्याला दिसून येते। अतिशय उत्कृष्ट आणि भव्य असा हा देखावा इचलकरंजीमध्ये सर्वांसाठी खुला केलेला आहे। तर आणि आता आपण आलेलो आहोत शहीद भगतसिंग मंडळ यांचे इचलकरंजीचा महागणपती। अतिशय भव्य, दिव्य आणि तितकीच आकर्षक मूर्ती इचलकरंजीमध्ये बघायला मिळत आहे। कोल्हापूरच्या महागणपतीच्या धर्तीवरच ही मूर्ती बनवण्यात आलेली आहे। अतिशय सुंदर त्या ठिकाणी या मूर्तीचं काम झालेलं आहे आणि मूर्तीबरोबर फोटो काढण्याचा मोह कोणालाच आवरत नाही। सर्वजण वर जाऊन असे फोटो काढत आहेत। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी मूर्ती बघण्यासाठी येऊ शकता। अतिशय सुंदर मूर्ती या ठिकाणी आहे आणि तुम्ही जो आता पाहत आहात तो आहे वस्त्रनगरीचा महाराजा। नावाप्रमाणेच महाराजाप्रमाणेच या मंडळाचं यावर्षीचा देखावाही एका राजवाड्याचा आहे। अतिशय भव्य दिव्य हा मंडप या ठिकाणी रोडच्या बरोबर समोरच सजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय महाराजाच्या रूपातच यांनी या ठिकाणी गणेश मूर्ती, सिंहासनावर बसलेली चतुर्भुजा रूपातील अतिशय सुंदर गणेश मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायलाच मिळते। A few moments later. आणि मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत सरस्वती मार्केट येथील गणेश मंडळाचा तांत्रिक देखावा पाहण्यासाठी आणि हा तांत्रिक देखावा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका। अतिशय सुंदर देखावा या ठिकाणी उभारलेला आहे। तर पाहूया त्याचे काही नमुने। आई भवानी राजांचं रक्षण का वक्त है, सेवा और उसके आदमी हमारी नजरों से जरा भी दूर न जाने पाए। आणि या अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांची आग्र्याहून सुटका या संदुकातून होते या प्रसंग या ठिकाणी दाखवले गेलेले आहे। पाहू शकताय प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्चीची सुद्धा व्यवस्था या मंडळाने केली होती। अतिशय सुंदर देखावा हा इचलकरंजीतील आपण म्हणू शकतो। मजा आया। आणि मित्रांनो, ही आहे श्रीराम यांच्या रूपातील इचलकरंजीचा महाराजा गांधी चौक मंडळाची अतिशय सुबक आणि सुंदर गणेश मूर्ती। आणि मित्रांनो, ही आहे एकलव्य प्रतिष्ठान यांची फुलामध्ये आरूढलेली अतिशय आकर्षक गणेश मूर्ती। इचलकरंजीचा मानबिंदू या नावाने प्रसिद्ध असलेले झेंडा चौक येथील प्रभू विष्णूंच्या शंखावर आरूढलेली अतिशय सुंदर आणि सुबक आकर्षक गणेश मूर्ती। आणि या ठिकाणी DP भाऊंचे पोस्टर सुद्धा या झेंडा चौकामध्ये आपल्याला दिसून येतात। थोड्याच अंतरावर गाव भागाच्या दिशेने आपण चालत असताना आपल्याला दिसली बल्ल्या ग्रुप यांची आकर्षक कमान आणि यावर्षी सुद्धा यांची भली मोठी मूर्ती या लहान आणि अरुंद गल्लीतून आपल्याला पाहावयाची होती। यासाठी आपण या गल्लीत आत आलेलो आहोत आणि बघतोय तर काय अतिशय भव्य मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसलेली आहे। आणि ही मूर्ती आहे प्रभू विष्णू यांची दशावतार। यामध्ये 10 अवतार प्रभू विष्णूंचे दाखवलेले आहेत। मित्रांनो, ही आहे इचलकरंजीचा गणराया या मंडळाची एक छोटीशी राजमहल याची प्रतिकृती आणि यामध्ये खरोखरचे फाउंटन या ठिकाणी यांनी लावलेले आहे। अतिशय सुंदर हा बघण्यासारखा देखावा या ठिकाणी आहे। आता एवढे नारळ बघून तर तुमचे डोके चक्रावले असेल, पण कारणही तसेच आहे। हा आहे राणा प्रताप मंडळाचा 21 फुटी इचलकरंजीचा नवसाला पावणारा गणराय। या गणपतीचे लाखो भक्त असून या ठिकाणी याचे दर्शन घेण्यासाठी फार दुरून भक्तगण या ठिकाणी येत असतात आणि आपले 5 नारळाचे तोरण या ठिकाणी गणपतीला अर्पण करत असतात। अतिशय सुंदर आणि चांदीने मढवलेला हा गणपती आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी लहान मुलांना आशीर्वाद देण्यासाठी या गणपतीच्या चरणी असे 1 मिनिटाकरता अर्पण केले जाते। अतिशय सुंदर आणि चांगला आणि मनाला समाधान देणारा हा प्रसंग असतो। आणि आता आपण आलेलो आहोत गाव भागातील महादेव मंदिराच्या मागे असणारे
जय महाराष्ट्र तरुण मंडळाची अतिशय सुंदर असा लाल रंगाचा राजवाडा. हा राजवाडा अतिशय भव्य आहे आणि आत जाण्यासाठी या ठिकाणी आकर्षक रोषणाई सुद्धा केलेली आहे. तुम्ही पाहू शकताय राजवाड्याचं प्रतिमा अतिशय सुंदर आहे आणि आतील गणेश मूर्ती सुद्धा अतिशय आकर्षक व सिंहासनावर बसलेली आहे. या ठिकाणी दररोज पूजा अर्चा व भजन याचे कार्यक्रम होतात. तर मित्रांनो, इचलकरंजीतील गणपती आणि तांत्रिक देखावे पार्ट 2 आपल्या चॅनलवर लवकरच प्रदर्शित होईल. तर सर्वांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा.